हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही। मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे। खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार हे माहिती आहे का आपल्याला। ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो। वाटत तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही। आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट, कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711177 नंबर आहे। माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। पण मग नेमकं त्या दिवशी काय घडवलं, काय स्पष्टीकरण दिलं? कारण तुम्ही त्याच्यात व्हिडिओ रमी खेळताना दिसताय, काय झालं? रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं, 6 वाजता हाऊसचा टाईम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा आलंच नाही किंवा तुम्ही दाखवलंच नाही। त्यामुळे 5G मध्ये आपण चाललोय, त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात, पण स्काईप पण ती 30 सेकंद होत नाही आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करत होतो तेवढ्या वेळातला हा 10-15 कारण नेवाचं त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी। पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे। त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। पण साहेब हा व्हिडिओ समोर कसा आला? नेमकं तुमच्या जवळचा कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता आहे। प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कोणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही। तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही। परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं। काहीही असं वेडवाकडं केलेलं नाही। मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या। त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे, त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या। वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार। व्यक्त केलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणताय की जे काही घडलंय सभागृहामध्ये रमी खेळणं किंवा तर हे घोषणावं नाही असं मुख्यमंत्री। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही, माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये। त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे, विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात। मात्र तुम्ही पीक विमा देता अशा स्वरूपाचं विधान केलं होतं, त्यावर देखील टीका झाली होती। नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं, काय त्याचा प्रश्न असा आहे? शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्याच काळामध्ये सापडले। त्याच्याबद्दल तुम्ही असं म्हणता ना की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे तो पण आम्ही समोर आणू। जरूर आणलं ना, काही हरकत नाही, आमची तयारी आहे। मी कोर्टात खेचणार म्हणलं होतं ना, कोर्टात दाखवावंच लागेल ते।
मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. आणि आता असं म्हणलंय की उकटे हे ओसाडगावचे पाटील आहेत, त्यांनी कर केलाय. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेणं नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात काही नाही बोलणं झालं. त्यांचा फोन वगैरे काही आला नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ. पण आपल्याला म्हणजे एवढं वादन उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं, आपली बाजू त्यांच्याबद्दल मांडावी? मुळात वादंग उठवलं कुणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? आपण तिथे अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचं ना. मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे CDR चेक करायचे. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मला टार्गेट केलं ते नेमकं कोण टार्गेट करतंय, काय तुमचा? ती चौकशी तर करावीच लागेल ना. म्हणून तर म्हटलं की CDR चौकशी करावी लागेल. आणि त्या संदर्भामध्ये जे राजकीय पुढारी कोणाशी बोलतात, कोणत्या संदर्भात बोलतात, कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये. चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार. खालच्या औषध लोकांना वरच्या औषधल्या मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की नाही, तो कायदा काय ते तपासून घेणार. ते का त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आबरू नुकसान, तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये. माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही, या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळे, जळगाव, नंदुरबारला. तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीसा काढणार की तुम्ही खुलासा करायच्या. तुमच्याकडे पुरावे का? पुरावे नाही आहे ना, मग तुम्ही आज कसं काय मीडियाला डायरेक्ट देता? अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची?